आज एक बातमी वाचली. 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार. महाराज का आठवावे यावेळी? तर एक गोष्ट सांगतो, 350 वर्ष जुनी, पण इतकी ताजी की आजही डोळ्यात पाणी येतं. तारीख होती 1657, 1657. रात्रीचे 2 वाजले असतील. कल्याण किल्ल्यावर महाराजांचा केसरी झेंडा फडकत होता. सगळे सरदार खुश होते. सुभान खानाचा मोठा तळ होता तिथं. सोनं, चांदी, दागिने काय नव्हतं तिथं. पण मग एका तंबूतून एक आवाज आला. सरदारांनी पडदा हलवला आणि सगळे थबकले. तिथं एक स्त्री बसली होती, इतकी सुंदर की सगळे बघतच राहिले. एका सरदाराच्या डोक्यात विचार आला. तो पळत पळत महाराजांकडे गेला आणि म्हणाला, महाराज महाराज पहा, आम्हाला काय सापडलंय. इतकी सुंदर स्त्री. महाराज त्या तंबूत आले. सगळे सरदार उत्सुकतेने बघत होते. आता काय होणार? महाराजांनी त्या स्त्रीकडे पाहिलं. ती घाबरली होती, डोळ्यात भीती होती. आणि तिला विचारलं, बाई तुझं नाव काय, तू कोणाची मुलगी आहेस? ती काहीच बोलली नाही, फक्त रडायला लागली. महाराज समजले की ती घाबरली आहे. आणि मग त्यांनी सगळ्या सरदारांकडे वळून गर्जना केली, ही कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी आई होणार आहे. माझी आई अशी सुंदर असती तर मला खूप आनंद झाला असता. सगळा तंबू शांत झाला. महाराज पुढे बोलले, आपण धर्मयुद्ध लढतोय आणि धर्मयुद्ध स्त्रीचा अनादर करणं म्हणजे आपल्या आईचाच अनादर करणं. त्या रात्री त्या स्त्रीला स्वतःच्या तंबूत ठेवलं. सकाळी नवीन कपडे, दागिने दिले. 5 सैनिक पहारा ठेवायला दिले आणि दुपारी तिला तिच्या वडिलांकडे सुरक्षित पाठवलं. फक्त एवढंच नाही, महाराजांनी एक पत्रही लिहिलं, तुमची मुलगी तुमच्या स्वाधीन. अशा सुंदर मुलीचे पिता तुम्ही भाग्यवान आहात. लक्षात ठेवा, तो काळ 1600चा. काही युद्धात हरवलेल्या राजाच्या स्त्रिया त्यांना माल समजायचं. सगळीकडे हेच चालायचं, विनिंग ट्रॉफी समजायचे. पण एका राजाने उभं राहून म्हटलं, माझ्या राज्यात नाही, माझ्या सैन्यात नाही. स्त्री म्हणजे आई आहे, बहीण आहे आणि मुलगी आहे. आणि हे फक्त शब्द नव्हते, त्यांनी कायदाच केला. कोणीही कितीही मोठा असो, स्त्रीला हात लावला तर त्याला मृत्यूदंड मिळणार. आणि आज 2026 मध्ये एक बातमी वाचतोय आपण की 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतोय. का विचार येणार आहे की महाराज असते तर काय केलं असतं? त्या रात्री महाराजांनी जे केलं, शक्ती न दाखवता मानवता दाखवली. महाराज म्हणायचे, परराज्यात जैसी स्त्री तैसी ऐक धरावी. म्हणजे दुसऱ्याच्या घरातली बाई पण तुझ्या आईसारखी आहे. महाराज परत येणार नाहीत, पण त्यांची ही एक गोष्ट, स्वराज्य म्हणजे फक्त स्वतंत्र राज्य नाही, स्वराज्य म्हणजे सुरक्षित समाज आहे, सुरक्षित राज्य आहे आणि तो आपल्याला घडवायचा.